नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरला। तर चला मित्रांनो, कसं जायचं, कुठे थांबायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आत्ता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत व मी कुर्ला स्टेशनला आहे। तर इथून मित्रांनो मी दादर स्टेशनपर्यंत जाऊन दादरवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसने नाशिकपर्यंत प्रवास करणार आहे। तर चला मित्रांनो, दादरपर्यंत जाऊ। मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याची वेळ सकाळी 5:30, दादर येथे 5:45 व ठाणे येथे 6:05 अशी आहे। मित्रांनो, बजेट प्रवासीच्या प्रवासात माझा प्रयत्न हा तुम्हाला मुंबईहून जवळपास असलेली ठिकाणं एका दिवसात म्हणजे 24 तासात परतीसह दाखवण्याचा असणार आहे। आता सकाळचे साधारण 9:15 वाजलेले आहेत व आपण नाशिक रोड स्थानकात पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, सकाळी 5:45 वाजता सुटलेली दादरहून सुटलेली गाडी ही 9:15 वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकात आलेली आहे। स्टेशन रोडला लागूनच ST बस स्थानक आहे, तिथून आपण त्र्यंबकेश्वरला निघणार आहोत। मित्रांनो, स्टेशन रोड बसस्थानकातून नाशिकची लोकल बस सेवा असलेली सिटीलिंकची बस सेवा उपलब्ध आहे, जी थेट आपल्याला त्र्यंबकेश्वरपर्यंत नेईल। तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, 245 नंबरच्या बसने आपण त्र्यंबकेश्वरसाठी प्रवास करणार आहोत। नाशिक रोड रेल्वे बसस्थानक ते त्र्यंबकेश्वरसाठी सिटीलिंकची 245 नंबरची ही बस ही सकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येक 15 मिनिटांनी उपलब्ध आहे। व मित्रांनो, ह्या बसचं तिकीट दर फक्त 70 रुपये आहे। ही बस निमाणी डेपो, पंचवटी, सीबीएस बसस्थानक ते सातपूर मार्गे त्र्यंबकेश्वरला जाते। तुम्हाला जर का STने प्रवास करायचा असल्यास स्टेशन रोडवरून सिटीलिंकच्या बसने सीबीएस बसस्थानकापर्यंत यावे व सीबीएस बसस्थानकातून प्रत्येकी अर्धा तास ते 1 तासाच्या अंतराने त्र्यंबकेश्वरसाठी ST उपलब्ध आहे। आता सकाळचे साधारण 11 वाजलेले आहेत व मित्रांनो, स्टेशन रोड ते त्र्यंबकेश्वर हे अंतर साधारण 40 किलोमीटरचं आहे व त्यास 1.5 ते 2 तासाचा अवधी लागू शकतो। आता आपण त्र्यंबकेश्वर चौकात उभे आहोत। तर मित्रांनो, हा समोर दिसणारा रस्ता हा ST बस स्थानकाकडे जातो व त्या बाजूने हा जो समोर दिसतोय रस्ता, त्या रस्त्याने आपण सिटीलिंकच्या बसमधून उतरून इथपर्यंत आलेलो आहोत व हा रस्ता नाशिक त्र्यंबकेश्वर रोड आहे। तर चला मित्रांनो, आपण आता बाबा भोलेनाथांचं दर्शन घेऊया।
मंदिर परिसरात अनेक भक्तनिवास व आश्रम उपलब्ध आहे। एका साधारण फॅमिली करता इथे 500 रुपयापासून ते 1000-1500 पर्यंत रूम्स उपलब्ध आहेत। त्र्यंबकेश्वर हे बाबा भोलेनाथांचं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून ते सूक्ष्म रूपात आहे। मित्रांनो, मुख्य गाभाऱ्यात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीसाठी बंदी असल्या कारणाने मी तुम्हाला दर्शन हॉलमधून CCTVच्या माध्यमातून बाबा भोलेनाथांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो। बाबा भोलेनाथांचं दर्शन घेऊन आता मी बाहेर आलेलो आहे। तर मित्रांनो, सणवार श्रावणात येथे लाखो भक्तांची गर्दी होत असते। तसेच अनेक समस्या निवारण व धार्मिक विधीसाठी देखील
येथे लाखो भक्त येत असतात। मंदिरापासून जवळच रामतीर्थ उशावर्त आहे व तेथेच कुंड आहे। त्या कुंडात अनेक भाविक स्नान करतात व शेजारी असलेल्या गोदावरी मातेच्या मंदिरात दर्शन देखील घेतात व जवळच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर देखील काही भाविक प्रदक्षिणासाठी जातात। त्र्यंबकेश्वर मंदिरापासून जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे मी आता चाललेलो आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर ते श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे अंतर साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं आहे, जे तुम्ही प्रति प्रवासी 50 रुपये याप्रमाणे रिक्षाने देखील जाऊ शकतात। परंतु मित्रांनो, मी निसर्गाचा आनंद घेत चालतच जाणार आहे। श्री स्वामी समर्थ गुरुपीठ परिसर हा अतिशय निसर्गरम्य व आनंददायी आहे। येथे संस्थानाचे भक्त निवास देखील उपलब्ध आहे। जर का तुम्ही त्र्यंबकेश्वर येथे येऊन बाबा भोलेनाथांचं दर्शन घेणार असाल तर मित्रांनो, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही इथे श्री गुरुपीठात येऊन येथील भक्तिमय व शांत वातावरणाचा आनंद नक्की घ्यावा। श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मंदिरात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीसाठी मनाई असल्या कारणास्तव मित्रांनो, मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो। गुरुमाऊलींचं दर्शन घेऊन मी आता प्रसादालय येथे जाऊन जेवण करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही प्रसादालयाची वेळ पाहू शकता। मी देखील येथे 30 रुपयाचं कुपन काढून पोटभर जेवलो आहे। आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, मी येथून त्र्यंबकेश्वर सिटीलिंक डेपोमध्ये जाऊन तेथून नाशिक रोड स्टेशनपर्यंत बसने प्रवास करणार आहे व तेथून सायंकाळी 6 वाजता नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, ज्या एक्सप्रेसने सकाळी आपण नाशिकपर्यंत पोहोचलेलो त्याच एक्सप्रेसने मी मुंबई गाठण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी देखील ती एक्सप्रेस सुटल्यास त्यामागून येणारी पुष्पक एक्सप्रेस, रामायणी एक्सप्रेस व अन्य इतर एक्सप्रेसने देखील आपण कल्याण मुंबईपर्यंत प्रवास करू शकतो। तुम्हाला जर का एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करण्यास अडचण असल्यास मित्रांनो, तुम्ही सिटीलिंकच्या बसने सिबेस बस स्थानकापर्यंत येऊन तेथूनच जवळ असलेल्या बॉम्बे नाका येथे जाऊन तेथून तुम्ही एसटीने कसारा रेल्वे स्टेशनपर्यंत पोचावे किंवा तेथूनच तुम्हाला प्रतिप्रवासी 120 रुपये प्रमाणे शेअर टॅक्सी देखील उपलब्ध आहेत। त्याने तुम्ही कसारा रेल्वे स्टेशनपर्यंत येऊन तेथून प्रत्येक तासाभराच्या अंतराने मुंबईपर्यंत लोकल उपलब्ध आहेत। त्याने तुम्ही आपला परतीचा प्रवास करावा। माझी तपोवन एक्सप्रेस सुटल्या कारणाने मागून आलेल्या गोरखपूर मुंबई या एक्सप्रेसने मी मुंबईपर्यंत पोहोचणार आहे। मित्रांनो, बजेट प्रवासीच्या मुंबई त्र्यंबकेश्वर या प्रवासात आपण मुंबईहून नाशिकपर्यंत मेल एक्सप्रेसच्या जनरल तिकीट 90 रुपये व त्यापुढे सिटी लिंकची त्र्यंबकेश्वरपर्यंत 70 रुपये असे एकूण 160 रुपयात मुंबई ते त्र्यंबकेश्वर असा प्रवास आपण केला आहे।
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व आपल्या काही सूचना असेल तरी देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.